त्यामुळे बाहेर जे कोणी असतील त्यांनी येऊन बसावं आणि महाविकास आघाडीच्या या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, राष्ट्रवादीचे सर्व आदरणीय शरद पवार साहेब, शिवसेनेचे सर्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथलाजी, संजय राऊतजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी, माणिकराव ठाकरेजी, नसीम खानजी आणि सगळी आदरणीय नेते मंडळी, महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये 2019ला सरकार आल्यानंतर एक मजबूत गठबंधन महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं। अनेक वार महाविकास आघाडीवर केंद्रातल्या तानाशाह सरकारच्या मदतीनं झालं, पण त्याला सगळ्यांना जनतेची लढाई लढून आम्ही उत्तर देत राहिलो आणि आता आज निवडणुकीचा महाराष्ट्रातला हा शेवटचा टप्पा, आज 5 वाजता प्रचार थांबणार आहे आणि आतापर्यंतच्या 4 फेजमध्ये झालेल्या निवडणुका आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीलाही सुद्धा महाविकास आघाडीलाच महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा पाठिंबा आहे असं चित्र आपण पाहतो आहे। आणि म्हणून भक्कम शक्तीनं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाचं जे काही परिवर्तनाचा जो संकल्प लोकांनी घेतलेला आहे त्याला भक्कम पाठिंबा महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वादाने या ठिकाणी मिळालेला आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा तानाशाह दिल्लीमध्ये बसलेल्या सरकारच्या विरोधात एकजूट होऊन महाविकास आघाडीला आशीर्वाद देताना आपण पाहतोय। मी पत्रकार परिषदेची सुरुवात करतो आहे। आदरणीय संजय राऊतजी मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील। आदरणीय शरद पवार साहेबांचं विजय वडेट्टीवार साहेब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील। चरण सिंग सप्राजी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं स्वागत करतील। थँक्यू। आदरणीय खरगे साहेब आपल्याला आता पत्रकार परिषदेची सुरुवात करतील। आमचे मित्र मधु कांबळे साहेब, तुम्ही सुरू करा, प्रश्न खरगे साहेबांना विचारू शकता। माईक आहे का त्यांच्याजवळ? शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, नाना पटोले जी, संजय राउत जी और तमाम हमारे इस मंच पे बैठे हुए सभी लीडर्स और मेरे पत्रकार बंधु और सारे साथियों, आप सबको मेरा नमस्कार। हम सभी जानते हैं
कि महाराष्ट्र की गैर कानूनी महायुक्ति सरकार का धोखा, विश्वासघात और साजिश के आधार पर बनाई गई और इसका समर्थन खुद प्राइम मिनिस्टर कर रहे हैं और उनकी रैलीज भी महाराष्ट्र में बहुत हो रही है और वो कहीं भी जाते हैं तो लोगों के बीच में दरार पैदा करने की कोशिश करते हैं और हमेशा समाज को तोड़ने की बात करते हैं। तो ये जो देश के लिए उन्होंने एक गलत तरीके से अपना विचार रख के लोगों को जो भड़काने का काम कर रहे हैं, शायद कोई प्राइम मिनिस्टर ऐसा भड़काने का काम नहीं किया होगा। मैं भी 53 साल से पॉलिटिक्स में हूँ, एमएलए बन के और एमपी राज्यसभा बन के मेरे भी 53 साल हो गए। ऑफ कोर्स हमारे शरद पवार साहब हमसे भी 5 साल आगे हैं क्योंकि वो पहले से ही राजकारण में आए और उन्होंने अपनी ताकत भी रखी महाराष्ट्र में। साथ ही साथ उद्धव ठाकरे जी भी जब आए तब से वो भी पॉलिटिक्स में टिक के रहे हैं। तो मेरा एक ही कहना है कि ये जो विश्वासघात की पॉलिटिक्स चल रही है और मोदी सरकार ने संविधान संस्थाओं का दुरुपयोग कर रही है, धमकी, ब्लैकमेल और लालच से विपक्ष दलों में फूट डालकर उन्हें तोड़फोड़ किया जा रहा है। ऊपर से अन्याय ये हुआ है कि जो असली दल है